होतो. तर आहे. यावर्षी असं वाटतं खूप जास्त हिट राहील. ते काहीतरी हे चाललंय बोलतो रे. काय चाललंय? लय बोलतो ते म्हणजे हे नेचर बरोबर. अच्छा, हा. हे परत पुणे साइड मध्ये पण बरफ बिरफ पडते. हा ना, परवाच्या दिवशी पाऊस पडला. बरफ बिरफ पडत होता. हा, मी पण ऐकले. मी पण मुंबईलाच होतो. पण हा फ्रायडेला आय थिंक इकडे खूप जास्त पाऊस पडला आपल्या तळेगाव या साईडला. हा, माझ्या घरामध्ये बरफ बिरफ पडले गॅलरीमध्ये. हा ना, फुल क्रिस्टल टाइम. गारा गारा. चल, आय डोंट नो. करता स्टार्ट करूया. हो चालेल गौरी, चालेल. आवाज येतोय? निकिता, आवाज येतोय? ओके. चल, रिकॅप करू आणि नेक्स्ट टॉपिकला चॅप्टरला स्टार्ट करूया. सो फर्स्ट आपण, जस्ट टू बी प्रिसाइज, वेबसाईट डिझायनिंग शिकलो. ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण वर्डप्रेस या प्लॅटफॉर्मवरती आपण वेबसाईट बनवले, राईट? आता त्याच्यामध्ये अगेन संजय सांगतो की कन्फ्युजनचे पॉइंट कुठे आहेत. फ्लो आहे हा स्टेपचा फक्त. ठीक आहे, सगळ्या स्टेप ऍट अ टाइम नाही करायच्या आपल्याला. एक एक स्टेप मास्टर करायची. जस्ट वर्क ऑन वन स्टेप, वर्क ऑन वन स्टेप. त्याच्यानंतर आपल्याला हळूहळू त्याच्यामधले कसं असतात ना, ज्या नेक्स्ट स्टेप आहेत त्या बऱ्याचशा वेळेला ना चेंज होतात कसं ते सांगतो. आता लेट्स से तू एखादी थीम इन्स्टॉल केली आहे. ओके. आता ती थीम इन्स्टॉल केल्यानंतर प्रत्येक थीम ही वेगळी आहे. तर बऱ्याचशा वेळेला असं होतं की थीम इन्स्टॉल केल्यानंतर पुढचे ऑप्शन चेंज होतात. ठीक आहे. सो ते तुम्ही सारखं गो थ्रू करून, सारखं इन्स्टॉल करून मग तुमच्या लक्षात येते की कुठे चेंज होत आहेत. त्यामुळे कधी-कधी थोडंफार कन्फ्युजन होऊ शकतं. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये 5-6 स्टेप होत्या ज्या आपण शिकलो, की एकदा डोमेन होस्टिंग तुम्ही इंटिग्रेट केलं, थीम इन्स्टॉल केली, ॲक्टिव्हेट केली, पेजेस क्रिएट केले, मेनूवर ते डिस्प्ले केले, प्लगइन्स इन्स्टॉल केले आणि फायनली पेजेस डिझाइन केले. नाऊ पेजेस डिझाइन करायचे म्हणजे काय? तर अल्टिमेटली तुमची जी वेबसाईट आहे, ब्लँक पेजेस आहेत, त्याच्यावरती कंटेंट अपलोड करायचं. मग आता एक कंटेंट कसं अपलोड करतो? ते युजिंग पेज बिल्डर. म्हणजे तुम्ही जे काही एलिमेंटर नावाचं प्लगइन इन्स्टॉल केलेलं होतं. प्रत्येकाला माहिती आहे आपण 3 प्लगइन इन्स्टॉल करतो किंवा केलेत. एलिमेंटर, साइट किट आणि रँक मॅन. सो एलिमेंटरचं काम काय? की तुमच्याकडे जी माहिती आहे, म्हणजे व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन यू हॅव, मग तो व्हिडिओ असेल, काही इमेजेस असतील, काही टेक्स्ट इन्फॉर्मेशन असेल, ती त्या वेब पेजवरती अपलोड करायला मदत करतं थ्रू डिफरंट डिफरंट एलिमेंट्स. आणि त्यासाठी आपण बघितलं मग टेक्स्ट एडिटर, हेडिंग, इमेज, व्हिडिओ, बटन असे वेगवेगळे एलिमेंट्स तिकडे आपल्याकडे अवेलेबल होते. मग वेबसाईट बिल्ड झाली म्हणजे तुमचं ऑनलाईन प्रेझेन्स आता बनलंय. नाव इट्स टाइम टू बी फ्रंट ऑफ कस्टमर, की तुमचे जे काही ऑडियन्स आहे, जे पोटेन्शियली बाय करू शकतात, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं. आणि त्यामध्ये मग आपण नेक्स्ट जी फर्स्ट आपली मार्केटिंग टेक्निक शिकलो होतो, ती होती सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. आता इथे आपण सगळ्यात आधी काय शिकलो होतो, की सर्च इंजिन म्हणजे काय? एक असं प्लॅटफॉर्म आहे, एक असं टूल आहे, जे इंटरनेटवरती अवेलेबल आहे. ओके. आणि ज्याचा उपयोग इंटरनेट युजर्स म्हणजे आपल्यासारखी जी लोक आहेत, ती माहिती शोधण्यासाठी करतात. आणि आता ऍट दिस प्रेझेंट मोमेंट गुगल इज बिगेस्ट प्लेअर इन टर्म ऑफ सर्च इंजिन. म्हणजे गुगल एकटा नाहीये, खूप सारे. म्हणजे कदाचित पूर्वी तुम्ही याहू, त्याच्यानंतर म्हणजे बरेचसे असे, आता मला तरी गुगल आणि याहू माहित आहेत, पण कंट्री बेस्ड खूप सारे वेगवेगळे सर्च इंजिन आहेत. ठीक आहे. म्हणजे आता चायनामध्ये तर गुगल चालत पण नाही किंवा रशिया त्यांचं त्यांचं वेगळं सर्च इंजिन वापरतं. प्रत्येकाचं काम थोड्याफार फरकाने सेम आहे कारण सगळे कॉपी पेस्टेड आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, मार्केटमध्ये एखादं टूल आलं किंवा एखादी गोष्ट आली आणि ती फार पॉप्युलर झाली, की देअर आर कॉम्पिटिटर्स, दे मेकिंग शुअर ही जी इन्फॉर्मेशन किंवा हे जे टूल आहे ते कसं रेप्लिकेट होईल. सो खूप सारे सर्च इंजिन आहेत. याचा अर्थ असं नाही की मग तुम्हाला प्रत्येक वेगवेगळं शिकावं लागेल. तुम्हाला कळालं, समजलं की गुगल कसं काम करतं, दॅट्स सफिशियंट. बाकी सर्च इंजिन सुद्धा सिमिलरली काम करतात.
सो याचं काम काय असतं सर्च इंजिनचं, इंटरनेटवरती ज्या वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, वेगवेगळ्या देशाच्या, ठीक आहे. त्यांना समजून घेणं, ते काय सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात, काय प्रोडक्ट विकतात हे माहिती करून घेणं आणि जर त्याला आपल्यासारखं कोणी युजर विचारायला आलं, तर त्यांना त्या वेबसाईट दाखवणं. हे सिंपल Google काम आहे. म्हणजे तो कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो. त्याच्या डाव्या हाताला सगळे बिझनेसेस बसलेले आहेत आणि उजव्या हाताला आपल्यासारखे युजर्स आहेत. म्हणजे प्रत्येक क्षणी काही ना काही विचारत असतात. म्हणजे चांगलं रेस्टॉरंट कोणतं आहे, चांगला लॅपटॉप कोणता आहे, चांगला मोबाईल फोन कोणता आहे. सो तो फक्त आपण जे विचारलंय तो शोधतो किंवा माझ्या डाव्या हाताला जे सेलर्स बसलेले आहेत, हू आर द बेस्ट मॅच, ज्याच्याकडे ते प्रॉडक्ट, ज्याच्याकडे ते सर्व्हिसेस आहेत, त्याची वेबसाईट, त्यांच्या वेबसाईट्स, ठीक आहे, तो युजर्सला दाखवतो. सो अशा पद्धतीने सर्च इंजिन काम करतं. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन किंवा एस-ई-ओ मध्ये, की आत्तापर्यंत आपण टिल दिस मोमेंट आपण उजव्या हाताला होतो. वी वर जस्ट युजर्स, की मला एखादी माहिती हवी आहे, ती माहिती मी मिळवणार आहे. ठीक आहे. किंवा मी Googleला विचारणार आहे आणि मग ती माहिती मिळाली, माझं काम झालं, आय एम डन. पण आता जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग शिकतोय, आपण एस-ई-ओ शिकतो, तर आता आपण डाव्या हाताला आलो. वी आर नो मोर जस्ट युजर. वी आर सेलर, वी आर ॲडव्हर्टायझर, वी आर मार्केटर. म्हणजे त्यांचं काम काय, की जो बिझनेस आहे, तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. मग माझ्या लक्षात आलं, Google कोऑर्डिनेटर आहे, त्याला बायपास करून मी लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणजे आय एम जस्ट टॉकिंग अबाउट ऑनलाईन मार्केटिंग. सो इन दॅट केस मला समजून घेणं गरजेचं आहे, की Google कसं काम करतं. काय क्रायटेरिया तो वापरतो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणजे मला माहिती आहे, की देअर इज अ लॉट ऑफ कॉम्पिटिशन. मी एकटा सेलर नाहीये. देअर आर हंड्रेड ऑफ सेलर्स हू आर सेलिंग सिमिलर प्रॉडक्ट टू माय. मग मला कळणं गरजेचं आहे, की या 100 पैकी 10 जणांनाच कसं Google पिक करतो आणि लोकांसमोर दाखवतो. म्हणजे आपण बघितलं Googleवरती आपण एखादी गोष्ट सर्च केली, तर तिथे आपल्याला एका पेजवरती 10 ते 11 रिझल्ट्स दिसतात. अँड देन द सेकंड पेज, थर्ड पेज, त्याने काय केलंय, व्हॉटएव्हर रिझल्ट्स ही हॅज 10 बॅच बनवलेली. पण तुम्हालाही माहिती आहे, चौथ्या 5व्या पेजवरती कोणी जातं. अक्षरशः सेकंड पेजवर पण खूप कमी वेळात. म्हणजे जे काही अटेन्शन आहे ते पहिल्या बॅचमधल्या त्या 10 वेबसाईट्सला, 10 बिझनेसलाच मिळतं. ठीक आहे. म्हणजे बघा असं होतं, की आपण एखाद्या एक्झिबिशनला गेलो, ट्रेड शोला गेलो, तर बऱ्याचशा वेळेला जे सुरुवातीचे शॉप्स आहेत किंवा सुरुवातीचे जे स्टॉल्स आहेत, तिकडे खूप क्राउड असतं आणि जे एकदम पर्यंत लास्ट खूप कमी लोक तिथपर्यंत फिरायला जातात. सेम इथंही असंच आहे. आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आहे, की मला Googleचं अटेन्शन कसं मिळेल आणि हाऊ आय कॅन बी इन टॉप 10. आणि ही जी प्रोसेस आहे, त्यालाच सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हटलं जातं. मग आपण ती प्रोसेस सुद्धा लास्ट वीकमध्ये शिकलो, की मला जर टॉप 10 मध्ये यायचं आहे, तर देअर इज अ गाईड, देअर इज अ प्रोसेस. ठीक आहे. जी 3 स्टेपमध्ये डिव्हाईड आहे. त्याला अल्टरनेटिव्ह नाहीये. तिन्ही स्टेप्स मला कंप्लीट करायच्यात. देन ओन्ली आय कॅन अपीअर इन अ टॉप 10. सो त्या 3 स्टेप्स कोणत्या होत्या? टेक्निकल एस-ई-ओ, ऑन पेज एस-ई-ओ आणि ऑफ पेज एस-ई-ओ. ठीक आहे. सो आपण यामध्ये पाहिलं, की या 3 स्टेप एकमेकांना ऑप्शनल नाहीयेत. असं नाहीये, की टेक्निकल केलं तर ऑन पेज करायची गरज नाही. सगळं करावं लागतं. असं आहे का तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाताय आणि थेअरी पेपर लिहिला म्हणून प्रॅक्टिकल करण्याची गरज नाही. चालतं का? किंवा ओरल द्यायची गरज नाही. नाही. यू हॅव टू गिव्ह अ थेअरी एक्झाम, प्रॅक्टिकल्स करावे लागतात आणि ओरल एक्झाम सुद्धा द्यावे लागतात. आणि तिघांचे मिळून जे काही कलेक्टिव्ह मार्क्स होतात, ऑन बेसिस ऑफ दॅट यू गेट युअर फायनल स्कोर. इथंही तसंच आहे, की जेव्हा आपण एस-ई-ओ करतो, तुम्हाला तीनही गोष्टी कराव्या लागतात. नाऊ या 3 गोष्टींमध्ये काय होतं, सो टेक्निकल इज लिटल काइंड ऑफ आउट ऑफ रिच. म्हणजे सगळंच आपण करू शकेल असं नाही. यू कॅन टेक हेल्प ऑफ एक्सपर्ट. कारण याच्यामध्ये कधी-कधी काय असतं ना, थोड्या टेक्निकल गोष्टी असतात. बट लकीली त्या वन टाईम गोष्टी असतात. नाऊ इन युअर केस यू कॅन आस्क मी. मलाही नाही रिझॉल्व्ह झाले, तर आय ऑल्वेज कीप डेव्हलपर हँडी. ठीक आहे. कारण हे काही सारखं लागत नाही. आणि आपण जर क्लायंटकडनं पैसे घेतो, लेट्स से आय एम 10,000 पर मंथ फॉर द सर्व्हिसेस. मी ₹500,000 वन टाईम स्पेंड करू शकतो. जी गोष्ट मला येत नाही, ती दुसऱ्याकडनं करून घ्यायला. म्हणजे लेट्स यामध्ये एक कॉन्सेप्ट असते.
काय म्हणतात त्याला, मिनिफाईड सीएसएस. म्हणजे कधी-कधी आहे ना, काही एक्स्ट्रा कोड असतो जो कामाचा नाहीये. ठीक आहे. पण त्याच्यामुळे वेबसाईटचा लोडिंग टाईम वाढू शकतो. म्हणजे जी वेबसाईट 5 सेकंदात लोड व्हायला हवी, इट कॅन टेक अप टू लाइक 15-20 सेकंड्स. मग याला सिंपल सोल्युशन असतो. वेबसाईटमध्ये किंवा तुमचे जे वर्डप्रेस थीम आहे, त्यामध्ये जो अनवॉन्टेड कोड आहे, तो रिमूव्ह करावा लागतो. पण आता आपण तर टेक्निकल माणूस नाहीये, आपल्याला नाही रिमूव्ह करता येणार किंवा मी करायचा प्रयत्न केला तरी काय होईल, की माझ्याकडनं काही चुकीचं काम होऊन वेबसाईट डाउन होऊ शकते. सो आय गेट इन टच विथ डेव्हलपर. काही त्याचे 500, 1000, 2000 मॅक्स असेल, ते देऊन वन टाइम आय विल फिक्स द टेक्निकल एरर. आणि रेस्ट ऑफ द एरर, सॉरी, काही गोष्टी असतील तर त्या रँकमध्ये तुमच्या मदतीला आहे. ही हेल्प यू टू फिक्स दोज थिंग्स. सो इट इज वन टाइम इश्यू. हा, बॅकएंड म्हणजे ना, आता मी दाखवतो बघ इथे, एकच मिनिट स्क्रीन शेअर करतो. आता कसं आहे ना, आपली एखादी वेबसाईट आहे, बरोबर? ठीक आहे. आता आपण डायरेक्ट थीम इन्स्टॉल केलेली आहे, म्हणजे वर्डप्रेसची थीम आहे, ज्याच्यामध्ये मला कोड कुठं दिसत नाही. पण आता ही जेव्हा बनते ना, तेव्हा ही थीम मुळात कोणी कोणी बनवून ठेवलेली आहे. आपल्याला त्यांनी ते काय म्हणतात, नॉन कोडिंग व्हर्जन दिलेलं आहे. बट बघ, आता ही जी वर्डप्रेस वरती वेबसाईट आहे, ही अशी दिसते. एक मिनिट मी दाखवतो. एकच मिनिट. हे बघा, आता इथे इन्स्पेक्ट वरती क्लिक केलं ना, सॉरी, इन्स्पेक्ट नाही, कंट्रोल यू दाबावं लागेल मला. कंट्रोल यू. मग आता दिस, हे बघ, हे म्हणजे दिसताना आपल्याला ते किती छान दिसतं, बट इट इज ऍक्च्युली मेड अप ऑफ कोड. सो आता हे आपल्याला माहिती नसताना दिसत नाही आपल्याला हा पार्ट बॅकएंडचा. पण जेव्हा तुम्ही ऑडिट करताय, एससीओ ऑडिट, तेव्हा ऑडिटमध्ये हे आयडेंटिफाय होतं. पण बघ ना, आता बिंग अ नॉन टेक्निकल पर्सन, मला माहित नाही की याच्यामध्ये आता कोड मला समोर दिसत होता, की याच्यामधलं कुठला इम्पॉर्टंट आणि कुठला लेस इम्पॉर्टंट आहे, किंवा तो रिमूव्ह कसं करायचं हेही आपल्याला आयडिया नाही, कुठनं रिमूव्ह होऊ शकतो. सो त्यामुळे आपण या केसमध्ये डेव्हलपर्स, ज्यांना कोडिंगचं नॉलेज आहे, त्यांची आपण मदत घेतो. ऑडिट केल्यानंतर कळतं टेक्निकल एसईओ सोल्युशन आहे. एसईओ ऑडिट केल्यानंतर तो तुला तिन्ही प्रकारचे इश्यूज देतो, की कोणते टेक्निकलच्या कॅटेगरीत येतात, कोणते ऑन पेज आणि कोणते ऑफ पेज. तर यातलं ऑन पेज आणि ऑफ पेज आपण स्वतः करू शकतो, जे आपण लास्ट सेशन मध्ये शिकलो, युझिंग रँक मॅथ एसईओ. पण टेक्निकल जे जे एरर्स आलेले आहेत, ते मग आपण एखाद्या डेव्हलपर किंवा टेक्निकल एक्सपर्टच्या मदतीने रिझॉल्व्ह करू शकतो. प्रॉब्लेम फक्त ऑडिटमध्ये आयडेंटिफाय होतात, एसईओ ऑडिट केल्यानंतर. ठीक आहे. सो टेक्निकल एसईओ, लाइक वी लर्न. त्याच्यानंतर ऑन पेज एसईओ. सो ऑन पेज एसईओ इज काही डिफिकल्ट नाहीये. फक्त त्यासाठी बेसिक क्रायटेरिया काय ऑन पेज एसईओचा, तुमच्या वर्डप्रेस वेबसाईटमध्ये कोणतंही एसईओ प्लगइन असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, तर रँक मॅथ नावाचं प्लगइन इन्स्टॉल केलं होतं. कारण रँक मॅथचा फायदा असा आहे की एक्सटेन्सिव्ह आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तो मॅनेज करतो, ॲज कम्पेअर्ड टू अदर प्लगइन्स. अदर प्लगइन्सचा प्रॉब्लेम काय माहिती आहे? देतात 20% फ्री, आणि बाकी जर आपल्याला अजून काही ॲडव्हान्स करायचं असेल, तर मग सांगतात की प्रीमियमला अपग्रेड करा. सो असे काही प्लगइन्स करतात. मग त्या मानाने रँक खूप बरं आहेत, की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्याचाही प्रीमियम व्हर्जन आहे. पण तो ॲटलीस्ट 60-70% आपल्याला गोष्टी फ्रीमध्ये करून देतो. आणि रेस्ट ऑफ खूप जास्त काही असेल, ॲडव्हान्स ऑप्टिमायझेशन करायचं, तर देन ही माईट आस्क अस टू बाय देअर प्रीमियम.
बट रेग्युलर केसमध्ये जे आता करंट व्हर्जन आपण वापरतोय किंवा तुमच्या वेबसाईटमध्ये जे सेटअप केलेलं आहे, ते ऑन पेजसाठी सफिशियंट आहे. हे प्लगइन काय करायचं? इन्स्टॉल, ऍक्टिव्हेट आणि सेटअप करायचं. सेटअप केल्यानंतर तुमच्या वेबसाईटवरचं जे प्रत्येक पेज आहे, त्या प्रत्येक पेजवरती तुम्हाला स्कोर बोर्ड दिसतो. म्हणजे तुमचं पेज किती ऑप्टिमाइज आहे सर्च इंजिनसाठी. लक्षात घ्या, एसईओची फिलॉसॉफी सांगते, तुमचं वेब पेज म्हणजे लेट्स से तुमची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती 10 किंवा 5 किंवा 3 किंवा 2 काहीतरी नंबर ऑफ पेजेस आहेत. ठीक आहे. ते पेज जर ऑप्टिमाइज नसेल, तर Googleला ते पेज समजणार नाही आणि समजलं नाही, तर तो रँक सुद्धा नाही करू शकणार. म्हणजे थोडक्यात लोकांना दिसणार नाही. सो हे प्लगइन स्कोर सांगतं 0 to 100च्या मध्ये, की तुमचं पेज किती ऑप्टिमाइज आहे आणि किती म्हणजे लाइक व्हॉट लेवल ते Googleला समजू शकतो. म्हणून आपण काय करतो, त्या स्कोर बोर्डमध्ये काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत, की तो सांगतो, हां, पेजला एखादा फोकस कीवर्ड असाइन करा. मग टायटल ऑप्टिमाइज करा, डिस्क्रिप्शन ऑप्टिमाइज करा. त्यानंतर जे काही माहिती आहे ती कमीत कमी 600 वर्ड्सची इन्फॉर्मेशन त्या पेजवरती अपलोड करा. म्हणजे सगळ्या गाईडलाईन्स त्यांनी दिलेल्या आहेत. आणि मागच्या वीकमध्ये मी सांगितलं, यू हॅव ChatGPT. हे जे काही सगळे एरर्स आलेले आहेत किंवा स्कोर बोर्डमध्ये दाखवतो, जे काही सगळं रेडमध्ये आहे, तुम्ही ChatGPTला सांगा, ही विल गिव्ह यू होल चेकलिस्ट फुलफिल. फक्त तिकडे त्याने जी माहिती जनरेट केली आहे ChatGPTने, ती तिकडे तुम्हाला पेजवरती येऊन टाकायची आहे. आणि गोल काय आहे? आपलं स्कोर ऍटलीस्ट 80 करायचा आउट ऑफ 100, म्हणजे ग्रीन झालं पाहिजे ते. जितका स्कोर जास्त, तितकं समजायचं माझं पेज गुगल किंवा इतर कुठल्याही सर्च इंजिनसाठी ऑप्टिमाइज आहे. ठीक आहे. म्हणजे त्याला तो समजणार आहे आणि तो रँक करू शकणार आहे. त्यानंतर नेक्स्ट होतो ऑफ पेजेस. तर याचा डिरेक्टली वेबसाईटच्या बॅकएंडशी काहीच मतलब नाही. इट इज कम्प्लिटली इंडिपेंडेंट. म्हणजे उद्या एखाद्या क्लायंटने सांगितलं की अरे तुला फक्त ऑफ पेज करायचं. ठीक आहे. सो हे ऑफ पेज करायला तुम्हाला वेबसाईटच्या बॅकएंडची क्रेडेन्शियलची गरज नाही. म्हणजे तुम्हाला लॉगिन आयडी पासवर्डची गरज नाही. कारण तुम्हाला वेबसाईटच्या बॅकएंडवरती काम करायचंच नाही. ऑफ पेज म्हणजे काय? तुम्हाला फक्त बेसिक इन्फॉर्मेशन हवी आहे त्या वेबसाईटबद्दल, की वेबसाईटची लिंक, त्याचं टायटल, डिस्क्रिप्शन, कीवर्ड, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. ठीक आहे. सगळी एक्सटर्नल इन्फॉर्मेशन. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटवरती सबमिट करायची. जसं आपण लास्ट सेशनमध्ये पाहिलं, की देर आर सम वेबसाईट्स, म्हणजे एक्झाम्पल आपण Googleला जाऊन सर्च केलं, टॉप सोशल बुक मार्किंग साइट्स. आपल्याला काही वेबसाईट्स मिळाल्या. त्या वेबसाईट्सवरती जाऊन आपण काय केलं? अकाउंट्स क्रिएट केले, रजिस्टर केलं स्वतःला. कारण मी सांगितलं मागच्या सेशनमध्ये, म्हणजे 100 पैकी 99 वेबसाईट असेल दॅट रिक्वायर्ड यू टू रजिस्टर ऑर क्रिएट अकाउंट. ठीक आहे. तर एखादी वेबसाईट असेल की जी विदाऊट अकाउंट क्रिएट केल्याशिवाय तुम्हाला सबमिशन किंवा अपलोड करू देत असेल. बट अदर 99 वेबसाईट्स आहेत. तुम्हाला सगळ्यात आधी तिथे साइन अप, रजिस्टर किंवा क्रिएट अकाउंट करावं लागतं. टर्मिनॉलॉजी काही असू शकते. वेबसाईट टू वेबसाईट टर्मिनॉलॉजी चेंज होते, व्हॅरी होते. ते आपण आपलं लॉजिक वापरायचं आणि समजून घ्यायचं, की मी फर्स्ट टाइम व्हिजिट करते, मला इथे सबमिशन करायचं, तुम्ही लॉग इन नाही करू शकत. लक्षात घ्या, लॉग इन ही संकल्पना तेव्हाच वापरतात जेव्हा तुमचं ऑलरेडी एखाद्या वेबसाईटवरती अकाउंट आहे. लेट्स से फेसबुक, यू आर ऑलरेडी युजिंग इट, तुमच्याकडे ईमेल आयडी पासवर्ड आहे, यू कॅन लॉग इन बिकॉज यू आर एक्झिस्टिंग युजर. पण एखादी वेबसाईट आहे जिकडे तुम्ही यापूर्वी केलेले नाही, तिकडे तुम्हाला साइन अप किंवा रजिस्टर किंवा क्रिएट अकाउंट करावं लागतं. बऱ्याचशा वेळेला मुलं काय करतात, की तिथे अकाउंट नसतं. ठीक आहे. आणि ईमेल आयडी पासवर्ड टाकायचा प्रयत्न करतात आणि सांगतात सर होतच नाही. अरे तुम्ही जर त्या वेबसाईटचे, त्या प्लॅटफॉर्मचे एक्झिस्टिंग युजरच नाहीये, तर लॉग इन कसं होणार? लॉग इन करायला आधी तुमचं अकाउंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग अकाउंट क्रिएट केलं, मग तिथं ऑप्शन शोधला, इन्फॉर्मेशन सबमिट करायला कुठे जागा आहे. जे अकाउंट झाल्यानंतर आपण चेक करतो, की तिथे सबमिट, अपलोड, ऍड किंवा पेन्सिलचं साइन असं काही ऑप्शन्स आहेत का? आणि असतील तर त्याच्यावरती क्लिक करून जे रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन आपण तिकडे अपलोड किंवा सबमिट करतो. लक्षात घ्या, काही काही वेबसाईट्स
त्या फक्त तुमच्या वेबसाईटची लिंक मागतील आणि सांगतील की आम्ही आमचं बाकी फीच करतो. काही वेबसाईट्स आहेत, त्या तुम्हाला त्याच्यासोबत वेबसाईट लिंक सोबत तुमचं टायटल डिस्क्रिप्शन मागतील, तुमचा कीवर्ड्स मागतील. काही-काही ती वेबसाईट जसं जस्ट डायल ही सुद्धा एक सबमिशनची साईट आहे, बिझनेस लिस्टिंग साईट. ती तुम्हाला तुमचा ॲड्रेस विचारते, फोन नंबर विचारते, ईमेल आयडी विचारते, फोटोज विचारते. म्हणजे इट्स डिपेंड. आपण सबमिशन जर जसं करत गेलो ना, की आपल्याला कळतं, की अच्छा मी या वेबसाईटवरती आलोय, मग काय डिटेल्स रिक्वायर्ड आहे. जर माझा खरोखर बिझनेस असेल, तर माझ्याकडे सगळे डिटेल्स असतील. जर नसेल, तर मग माझ्याकडे ते डिटेल्स नसतील. म्हणजे माझा एक व्हर्चुअल बिझनेस आहे. ऑफिसच नाहीये आणि ती वेबसाईट ऑफिस ॲड्रेस विचारते. तर मग मी नाही करू शकत. आय कॅन जस्ट क्लोज द वेबसाईट अँड व्हिजिट टू द नेक्स्ट वेबसाईट. लक्षात आलं? सो ऑफ पेज इज कम्प्लिटली इंडिपेंडंट थर्ड पार्टी प्रोसेस, जिकडे तुम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवरती जाऊन इन्फॉर्मेशन सबमिट करता. सो हे तुम्ही जेव्हा कन्सिस्टंटली करता, तेव्हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम म्हणजे ॲटलीस्ट 3 महिन्यानंतर तुम्हाला व्हिजिबल चेंजेस दिसायला लागतात. ठीक आहे. काय चेंजेस दिसायला लागतात? तर तुमच्या वेबसाईटला युजर्स व्हिजिट करायला लागतात. त्याला म्हणतात ट्रॅफिक. म्हणजे 100 लोकांनी व्हिजिट केलं, 200 लोकांनी व्हिजिट केलं वगैरे. त्यानंतर हेही कळतं तुम्हाला लोकांनी किती वेळ वेबसाईटवरती स्पेंड केला. त्याला म्हटलं जातं सेशन ड्युरेशन. त्यानंतर तुम्हाला हे कळतं, की कोणता कीवर्ड सर्च केल्यानंतर तुमची वेबसाईट दिसतीये. त्याला रँक किंवा रँकिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. बरं हे सगळं कुठे दिसतं? तर आपल्या तिसऱ्या प्लगइनमध्ये त्याला म्हटलं जातं साइट किट. हा तुम्हाला सगळा डेटा शो करतो. साइट किट. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवतो, की या साइट किटमध्ये कसा डेटा दिसतो आणि त्याच्यामुळे आपण परफॉर्मन्स किंवा प्रोग्रेस ट्रॅक करू शकतो. स्क्रीन दिसतीये ना? एक मिनिट हां. एक मिनिट हां. नाही दिसत.
स्क्रीन का नाही दिसत आहे, एक मिनिट. जाऊ दे, मी आहे ना मोबाईलच्या कॅमेराने हे करतो, काही शो येत नाही. सी ॲक्चुअली आता स्क्रीन शेअर्ड आहे, पण दिसत नाहीये ते. ठीक आहे, बट एनिवे लेट मी होल्ड इट लाइक दिस. ओके. डॅशबोर्ड दिसतोय वर्डप्रेसचा? दिसतोय वेबसाईटचा डॅशबोर्ड? हं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे ऑप्शन्स आहेत बघा, इथनं रँक मॅप वगैरे तुम्हाला दिसतंय. तर इथं आपण साइट किट सुद्धा इन्स्टॉल केलेलं आहे, जे आपलं तिसरं प्लगइन आहे. इलेमेंटर, रँक मॅथ आणि साइट किट हे तिसरं प्लगइन आहे. आता याचं काम काय असतं, जेव्हा तुम्ही एसईओ करताय किंवा ज्या काही मार्केटिंग टेक्निक्स तुम्ही वापरताय, तर त्याचा परफॉर्मन्स इथे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. आता जर इथे तुम्ही बघितलं, तर इथे बघा तो तुम्हाला डिटेल्स दाखवतोय की वेबसाईटवरती लास्ट 28 डेज मध्ये 433 युजर्स आलेले आहेत. ठीक आहे. 19% म्हणजे 18.9% ड्रॉप झालेले आहेत. म्हणजे कदाचित मार्च महिन्यामध्ये 450 लोक आलेली असतील किंवा 500 लोक वेबसाईट व्हिजिट केलेली असते. पण या महिन्यामध्ये 433 लोकांनी वेबसाईट व्हिजिट केली आहे. ठीक आहे. आता इथे जर आपण आलो या बाजूला, तर इथे तुम्हाला तो बायफर्केशन दाखवेल की या 433 लोकांपैकी 82% लोक हे डायरेक्ट आलेली आहेत, म्हणजे वेबसाईटचं नाव सर्च करून आलेली आहेत. 11% लोक ऑर्गॅनिकली, म्हणजे जे काही आपण एसईओ करतोय त्या एसईओ थ्रू 11% लोक वेबसाईटवरती आलेली आहेत. आणि 4.4 ही रेफरल, म्हणजे जे आता सबमिशन बद्दल आपण बोलतोय त्याच्या थ्रू लोक आलेली आहेत. म्हणजे इथनं तुम्हाला कळतं की काय वर्क करतंय आणि नाही करत. जर तुम्ही 3 महिने एसईओ करताय आणि तुम्हाला ऑर्गॅनिक सर्च जे पर्पल मध्ये ते झिरोज दाखवत आहे, तर समजून जायचं आपण कुठेतरी चुकतोय. कारण जर आपण योग्य पद्धतीने करत असेल, तर आपली वेबसाईट लोकांना व्हिजिबल होणार आणि लोक वेबसाईट व्हिजिट सुद्धा करू शकणार. आता इथे थोडासा अजून वेगळा डेटा आहे की जो सांगतोय की ही वेबसाईट मागच्या महिन्यामध्ये 7.5K इम्प्रेशनचा अर्थ होतो, लोकांनी काहीतरी गुगलवरती सर्च केलं तुमच्या व्यवसाय रिलेटेड. ठीक आहे. तर 7,500 लोकांना ती वेबसाईट दिसतीये. पण त्यातली फक्त 31 लोकच क्लिक करून आलेली आहेत. ठीक आहे. आता असं का होतं? इतक्या लोकांना दिसतीये पण क्लिक्स फार कमी आहेत. तर जनरली याचं कारण असं असतं, ही वेबसाईट कदाचित सेकंड आणि थर्ड पेजवरती व्हिजिबल होत असेल. जिकडे लोकं जातात. नाही जात असं नाही. पण क्लिक नाही करत ते. मोस्टली ज्या क्लिक्स येतात ना वेबसाईटला, त्या फर्स्ट पेजवरतीच येतात. सो भविष्यात तुम्हाला असा डिफरन्स कुठे दिसला, की इम्प्रेशन्स खूप जास्त आहेत, पण क्लिक्स कमी आहेत. तर समजून जायचं आपण फर्स्ट पेजवरती नाहीये. जेव्हा तुम्ही फर्स्ट पेजवरती असताना, लोकं दिसल्या-दिसल्या क्लिक करतात आणि जितकं तुम्ही सेकंड, थर्ड पेजवरती जातात, तेवढा इम्प्रेशन म्हणजे व्ह्यू टू क्लिकचा रेशो आहे, तो डिफरन्स फार वाढत जातो. आता थोडं खाली येऊयात आपण. आता इथे तो सांगेल आपल्याला हां, म्हणजे तुम्ही लेट्स से हां, वेबसाईटच्या आतमध्ये येऊन नाही, बाहेरनं म्हणजे लेट्स से कोणीतरी सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे आणि त्या पेजवरती तुझ्या वेबसाईटचं नाव त्याला दिसतं. त्याला इम्प्रेशन असं म्हणतात. आता जर आपण खाली आलो, तो दाखवतोय
इथे की दोज आर कीवर्ड्स किंवा हां, की ज्यामध्ये तुमची वेबसाईट लोकांना दिसली. टॉप सर्च क्वेरीज फॉर युअर वेबसाईट. इंडियन डिजिटल मार्केटर, इंट्रोडक्शन टू डिजिटल मार्केटिंग, इमेज सबमिशन साइट, डिजिटल मार्केटर, डिजिटल मार्केटिंग कोर्स कितीतरी आहेत बघा. इतक्या सगळ्या कीवर्ड्सला वेबसाईट दिसते. पण आता तेच जर आपण या बाजूला गेलो, बघा तुम्हाला मेजर डिफरन्स दिसेल. आता डिजिटल मार्केटिंग हा जो कीवर्ड आहे, 507 लोकांना वेबसाईट दिसली, पण फक्त एक जण क्लिक करून आला. किंवा डिजिटल मार्केटिंग इंट्रोडक्शन 128 लोकांना वेबसाईट दिसली पण एकच जण क्लिक करून आला. सो याचा अर्थ काय? कदाचित या कीवर्डला मी थर्ड, फोर्थ पेजला असेल जिकडे युजर्स गेलेत पण क्लिक नाही केलं. सो मला इन्शुअर करावं लागेल की माझी वेबसाईट फर्स्ट पेजवरती कशी येईल जास्तीत जास्त. सो दॅट त्याला नंबर ऑफ क्लिक्स म्हणजे जनरली आपण असं अज्युम करतो की 10 व्ह्यूज मागे एक क्लिक यायला पाहिजे. कारण काय आता आपण फर्स्ट पेजवरती आहे. ठीक आहे. माझ्यासोबत अजून 9 जण आहेत त्या पेजवरती. तर गरजेचं नाही प्रत्येक वेळी प्रत्येक जण माझ्याच वेबसाईटवरती क्लिक करेल. पण मी असं समजतोय 10 रिझल्ट आहे आणि 10 लोक आले. त्यातलं एक जण तरी माझ्या वेबसाईटवरती क्लिक करेल. म्हणजे 1% प्रोबॅबिलिटी जरी पकडली तरी. म्हणून आपण म्हणतोय की 10:1 रेशो असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता इथे बघ खालची जे आहे 11 दिसतंय इथे. 11 आणि 1. सो इट मीन्स 11 जणांनी जेव्हा बघितली तेव्हा 1 जणांनी क्लिक केले. मग तो कीवर्ड कोणता आहे 11 टू 1 चा? हा आहे सोशल बुक मार्केटिंग साइट्स. सो दिस इज समथिंग की माझी वेबसाईट बेटर पोझिशनला रँक करते. पण लक्षात घ्या, हा जो काही परफॉर्मन्स आहे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, चांगला, वाईट, हा मला कळतोय. का? तर माझ्याकडे साईट किट आहे म्हणून. जर माझ्याकडे साईट किट नसतं, तर मला हे कधीच कळालं नसतं. ठीक आहे. म्हणून हे प्लगइन वेबसाईटमध्ये असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या वेबसाईटचा परफॉर्मन्स कळतो. लेट्स से तुम्ही क्लायंटसाठी काम करताय आणि त्यांनी विचारलं, की "अरे, तू 3 महिने झाले पैसे घेतोय. व्हॉट वॉज द आउटकम?" काय रिझल्ट आहे? तर त्या केसमध्ये आपण त्याला हे एनालिटिक्स दाखवू शकतो, की "धिस इज व्हॉट Google इज शोइंग." Google नेव्हर लाय. वेबसाईट त्याच्यावरतीच आणि त्याच्या थ्रूच वेबसाईट व्हिजिटर्स आपल्या वेबसाईटला येतात. सो लक्षात आलं ओव्हरऑल प्रोसेस स्टार्ट टू एंड. सो वेबसाईट बनवा. सी कसं आहे ना, आता जर एसईओ आपण करत असेल, तर शक्यतो आपण बॅकएंड ॲक्सेस त्याला देत नाही. कारण कसं आहे ना, की त्यांना बऱ्याचशा वेळेला हे नॉलेज नसतं. आता तुम्हाला नॉलेज आलंय किंवा येतंय, त्यात तुम्ही शिकताय. त्याला मी ॲक्सेस दिला आणि त्यांनी काही उलटं-पालटं केलं वेबसाईटमध्ये. बऱ्याचशा वेळेला क्लायंट करत नाही. म्हणजे त्यांना वाटतं, की दिले म्हणजे आय कॅन डू थोडेफार YouTubeला व्हिडिओ बघतात, Instaला रील बघतात आणि दे ट्राय टू डू पण नाही त्यांना जमत. मग त्याच्यामुळे तुम्ही जे काम करताय, ते काम सगळं खराब होऊ शकतं. सो शक्यतो जर असं असेल ना, की त्यांनी फक्त डेव्हलपमेंटचं काम मला दिलंय, तर मी पैसे घेऊन त्याला क्रेडेन्शियल हँडओव्हर करतो. तुझा माझा संबंध संपला. पण जर डेव्हलपमेंट झाल्यानंतर तो दर महिन्याला रिकरिंग मला एस-ई-ओचं काम देतोय. ठीक आहे. मग त्या केसमध्ये मी त्याला क्रेडेन्शियल नाही देत. त्याचं कारण असेल तर मी काम करतोय. उद्या तो, त्याचा मुलगा, त्याचा भाचा कोणीतरी बाबा ज्यांना डिजिटल मार्केटिंग शिकायचंय, करायचंय म्हणून एक्सपेरिमेंट करायला वेबसाईटवरती येतात. बट ते सगळं जे चाललंय चांगलं, ते कॅन डिस्टर्ब होल थिंग. असं म्हणून मी नाही देत त्याला म्हणजे बॅकएंडचा. मग त्या केसमध्ये काय, जर मला त्याला रिपोर्ट द्यायचा आहे, सो मी इथे येऊन याचे स्क्रीनशॉट काढून एक जर क्लायंट थोडा सॉर्टेड असेल, तर मग प्रेझेंटेशन बनवतो, की मागच्या महिन्यामध्ये काय स्टेटस होता आणि या महिन्यात काय स्टेटस आहे. आणि जर नसेल सॉर्टेड, तर मग WhatsAppवरती स्क्रीनशॉट काढून पाठवतो. "धिस इज व्हॉट द वेबसाईट लूक लाइक. धिस इज व्हॉट द परफॉर्मन्स लूक लाइक." असं. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, कधी-कधी तर तुम्हाला हे पाठवायची पण गरज पडत नाही. कारण जर वेबसाईट चांगली रँक होतीये, तर तुम्हाला ऐका इथे कुठे 1 मिनिट. हो. एक्स. हं. तुम्हाला म्हणण्यापेक्षा क्लायंटला अ, इन्क्वायरीज येतात वेबसाईटवरतून. ठीक आहे.
त्याच्यामुळे ही इज काइंड ऑफ चिल दुसऱ्या वेबसाईटवरती दाखवतो. सी आता ही जशी एक इन्क्वायरी आलेली आहे, हॅलो आय एम इंटरेस्टेड इन युअर सोल्युशन. मग हे अशा इन्क्वायरी आल्यानंतर त्यालाही कळतं जर इन्क्वायरीज ऑनलाईन जनरेट होतात म्हणजे वेबसाईट कुठे ना कुठे कोणाला दिसते. सो ते तुम्हाला बाकी नंबर्स पण पाठवायची गरज नाहीये टेक्निकली क्लायंटला. ते आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहे. वेबसाईट रँक हां, कारण आपण त्यांचा मेल आयडी लॉग इन केलेला असतो नाही म्हणजे इंटिग्रेट वेबसाईटचे. सो त्यामुळे त्यांना ते ईमेलवरती जातं ते सगळं, की वेबसाईटवरती इन्क्वायरी आली म्हणून. तर मग ते पण दाखवतो मी कसं दिसतं. आता ही आमच्या कंपनीचीच वेबसाईट आहे. त्यामुळे ते नोटिफिकेशन मलाच येतात. गेलं. बघ ही अशी हे येतं वेबसाईट इन्क्वायरी आणि त्याच्यामध्ये डिटेल्स असतात. त्यामुळे ते आपल्याला कळून जातं. ठीक आहे. दिस इज हाऊ वी कॅन अनलाइज द परफॉर्मन्स. सो म्हणून वेबसाईट असणं आणि त्याच्यामध्ये ही 3 प्लगइन्स असणं इज सफिशियंट. म्हणजे हा कॉम्बो तुमच्याकडे आहे. यू कॅन जस्ट नेल इट डाउन द डिझायनिंग आणि एसईओ पार्ट ॲज वेल. ठीक आहे. आता आज आपण तिसरा पार्ट याच्यामध्ये शिकणार आहे. दॅट इज सोशल मीडिया. आता जनरली काय होतं ना, की जेव्हा आपण एसईओ करतोय, बट एसईओ इज समथिंग की जेव्हा लोकांना जर माहीत असेल, की तुमच्या ब्रँडबद्दल किंवा तुमच्या प्रॉडक्टबद्दल, तर ते तुमची वेबसाईट व्हिजिट करणार आहेत. पण आता आपण बघतो, की जेव्हा बरेचसे नवीन ब्रँड येतात किंवा लॉन्च होतात, आपण आपल्याला त्यांच्याबद्दल सगळ्यात आधी सोशल मीडिया थ्रूच कळतं. म्हणजे आता बघा ना, नवीन-नवीन कितीतरी प्रॉडक्ट्स आलेत आहेत, नवीन-नवीन गोष्टी आल्यात आहेत. तर त्यांच्याबद्दल अवेअरनेस कुठून होतो? सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. सो सोशल मीडिया मार्केटिंग इज द सेकंड मार्केटिंग चॅनल दॅट वी यूज. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण काय शिकतो किंवा काय करतो ते सांगतो. लॅपटॉपवरती स्क्रीन शेअर होतच नाहीये. ठीक आहे. सो सोशल मीडियामध्ये जो मेन गोल असतं अवेअरनेस क्रिएट करणं. आता लक्षात घ्या, की एखाद्या नवीन 2 गोष्टींबद्दल आपण बोलूया. चला, की तुमच्याबद्दल माहीत नाही, पण तुम्ही असं काहीतरी प्रॉडक्ट विकताय व्हेरी अनकॉमन. म्हणजे जे जनरली लोकांना माहीत नाहीये. आता जर माहीतच नाही, ते लोकं Googleवरती कसं सर्च करणार? ठीक आहे. म्हणजे एक एक्झाम्पल देतो. चला, मी एक बाईक इन्व्हेंट केली आहे, जी हवेत उडते आणि सोलारवरती चार्ज होते. ठीक आहे. तर दिस इज काइंड ऑफ व्हेरी युनिक अँड कॉमन प्रॉडक्ट. पण लोकांना माहीतच नाही, की लोकं विकत घेतील का? नाही. किंवा Googleवरती पण सर्चच नाही करणार, कारण त्यांना माहीतच नाही, की असं काही प्रॉडक्ट एक्झिस्ट करतं. सो जर मी अशा ब्रँडचं मार्केटिंग करत असेल, तर मी फर्स्ट काय करेल, सोशल मीडिया मार्केटिंग चॅनल वापरेल. म्हणजे
तिकडे लोकांना न सर्च करता सुद्धा माझ्या प्रॉडक्टबद्दल माहिती मिळते. Googleचा क्रायटेरिया काय आहे, की जोपर्यंत तुम्ही काही सर्च करत नाही त्याच्या प्लॅटफॉर्मवरती युजिंग सम कीवर्ड्स, तोपर्यंत तो तुम्हाला काहीच रिझल्ट देणार नाही. बट आता माझ्या केसमध्ये काय, माय प्रॉडक्ट इज न्यूली लॉन्च, युनिक, सो लोकांना माहीतच नाहीये, तर ते Googleला सर्च नाही करणार आहेत. सो व्हॉट आय डू, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजे Facebook, Instagram, LinkedIn किंवा अदर त्या कंट्रीमध्ये जे पॉप्युलर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत, त्या प्लॅटफॉर्म्सवरती माझ्या प्रॉडक्टची, माझ्या बिझनेसची मार्केटिंग करणार आहे. ठीक आहे. आणि मग तिथे लोकांना ग्लिम्स मिळेल, म्हणजे त्यांना कळेल, की असं काहीतरी प्रॉडक्ट एक्झिस्ट करत आहे. बरं. मी माझ्या पद्धतीने रील्स थ्रू, पोस्ट थ्रू जितकी माहिती देण्याचा प्रयत्न करतो, तितकी माहिती नक्कीच द्यायचा प्रयत्न करतो. आणि आता लोकांना जर खरंच इंटरेस्ट असेल, त्यांना टेस्ट ड्राईव्ह बुक करायची आहे, त्यांना व्हेरियंट बघायचे आहेत, त्यांना प्राइसिंग बघायची आहे, तर मग आता ते Googleला जाऊन माझी वेबसाईट व्हिजिट करू शकतात. का? कारण अवेअरनेस झाल्यामुळे त्यांना ऑलरेडी माझ्या ब्रँडचं नाव, माझी वेबसाईट, इतर गोष्टींबद्दल माहिती झाली. सो दे कॅन जस्ट गो अँड व्हिजिट माय वेबसाईट. सो सोशल मीडिया मार्केटिंग या टेक्निकचं प्रामुख्याने गोल काय असतं, की सोशल मीडियावरती जी लोक आहेत, ठीक आहे, त्यांना अवेअरनेस क्रिएट करणं, तुमच्या ब्रँडबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल त्या लोकांना माहिती मिळवून देणं, हे प्रायमरी गोल आहे. सेकंड असतं एंगेजमेंट आणि ट्रस्ट बिल्ड करणं. आता लक्षात घ्या, तुम्हालाही माहिती आहे, आपण एखादी वस्तू किंवा एखादी काही प्रॉडक्ट पहिल्यांदा बघितलं म्हणून लगेच आपण विकत घेत नाही. ठीक आहे. बऱ्याचशा वेळेला असं होतं, की एखादी वेबसाईट जर नवीन असेल, तर आपण नाही तिथनं विकत घेत. त्याचं कारण असं आहे, की आपल्याला असं वाटतं, की अरे फ्रॉड होऊ शकतो किंवा फसवणूक होऊ शकते. म्हणजे सोपं एक्झाम्पल घ्यायचं झालं तरी घ्या, की तुमच्या एरियामध्ये 2 दुकान आहेत. लेट्स से ज्वेलर्स आहेत. एक ज्वेलर्स आहे, तो तिकडे खूप जुना आहे. म्हणजे 20-25 वर्ष झालं तो बिझनेस करतो. आणि दुसरं ज्वेलरी शॉप आहे, ते काल परवाच ओपन झालं. सो जर वेळ आली आपल्याला एखादी ज्वेलरी घ्यायची आहे किंवा काहीतरी आपल्याला पर्चेस करायचं, 99% टाइम्स आपण जुन्या शॉपमध्ये जाऊ. कारण काय आहेत ना, म्हणजे बाकी लोकं जाऊ दे, पण आपला मेंदू पण सिग्नल देतो, की हा बराच वर्ष झाले इथे बिझनेस करतो. सो इज अ काइंड ऑफ ट्रस्टेबल. काही धोका होणार नाही. पण जो न्यू बिझनेस आलाय, न्यू ज्वेलरी शॉप ओपन केलं, त्याच्याबद्दल माहिती नाहीये आपल्याला. सो लाइक वी हेजिटेट, की अरे घेतलं आणि जर सोनं खोटं निघालं, लो क्वालिटी निघालं तर काय? सो सेम डिजिटल वर्ल्डमध्येही असंच होतं. इफ पीपल डझंट नो युअर ब्रँड, दे मोस्ट लाइकली विल नॉट बाय इट. ठीक आहे, इव्हन दो युअर प्रॉडक्ट इज सुपिरियर. पण त्या केसमध्ये सोशल मीडिया काय करताना बघा, तुम्ही जर ऑब्झर्व्ह केलं, तर कधी-कधी एखाद्या ब्रँडची किंवा एखाद्या प्रॉडक्टची पोस्ट आपल्याला सारखी दिसत राहते. आता मी तुम्हाला एक रिसेंट एक्झाम्पल सांगतो, वेदर यू नो ऑर डोंट नो माहीत नाही. आता आहे ना, म्हणजे पूर्वी होतं, असं नाहीये की हेअर ऑइल, हेअर सीरम नव्हतं. पण ट्राया, ऐकलंय का ट्राया नाव? Instagramवरती त्याच्या खूप पोस्ट दिसतात. इट इज काइंड ऑफ हेअर सीरम और हेअर शॅम्पू काही आहे, विच हेल्प यू टू रिग्रो युअर हेअर, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कीप शोइंग किंवा म्हणजे हे झालं हेअर सीरमचं. त्यानंतर काही टूथ अलायनरचे काही कंपनीज किंवा काही ब्रँड्स आहेत. त्याच्यानंतर काही स्किन लाइटनिंगचे आहेत, काही वेट लॉसचे आहेत, काही एनर्जी बूस्टरचे आहेत. सो यांना माहिती आहे, की मी फक्त एकदा मार्केटिंग केली किंवा मी लोकांना घ्या म्हटलं तर लोकं घेणार नाहीत. सो दे शोज देअर ॲड्स, द पोस्ट सो फ्रिक्वेंटली. मग काय होतं ना, एका काळानंतर आपला मेंदू एक फीलिंग ऑफ फॅमिलिअरिटी, आपल्या भाषेमध्ये त्याला रिकॉल लिफ्ट असा शब्द आहे. काय? रिकॉल लिफ्ट. तर हे काय होतं ना, मेंदू एक ओळखीची भावना निर्माण करतो, की अच्छा मी याला सारखं बघतो. मग त्याला असं वाटतं, की हा ब्रँड ओळखीचा आहे. आणि मग 5-10 वेळा जेव्हा तुम्ही बघता ती ॲड, त्याच्यानंतर मेंदू एक फॅमिलिअरिटीची फीलिंग क्रिएट करतो आणि मग आपण क्लिक करतो. अरे बघू तरी काय आहे? म्हणजे लगेच विकत घ्यायला जात नाही. पण आपण म्हणतो बघू तरी काय आहे? मग आपण इंटरॅक्ट होतो. आपण एंगेज होतो. मग त्याला कळतं, की जर आता इंटरेस्टेड आहेत. मग ते अजून अग्रेसिव्हली दाखवतात. मग तुम्हाला ऑफर दिसतील. मग तुम्हाला टेस्टिमोनियल व्हिडिओज दिसतील. म्हणजे काही लोकं सांगतात, की मी पूर्ण टकला होतो आणि मी ट्रायचं हेअर ऑइल वापरलं तर 6 महिन्यामध्ये हेअर रिग्रो झालं. म्हणजे वेगवेगळ्या टाइपचं कंटेंट जे आपण पुढे शिकणार आहोत. ठीक आहे, ते दाखवतात. कारण त्यांना माहिती युजर आता एंगेज झालाय आणि द लास्ट स्टेप इज नाऊ टू बाय. सो जर त्याला विकत घ्यायचं तर त्याला त्याला प्रूफ दाखवावं लागेल आणि देन दे शोज दॅट प्रूफ. म्हणजे थोडक्यात सोशल मीडिया वर्क इन 3 वे. क्रिएट अवेअरनेस, build and like interest and engagement, and let user help buying a product.
So this is what social media does. आता how it is like suitable or beneficial. आता एसईओ मध्ये काय होतं ना, तिकडे तुम्ही जाताय. एका वेळेला हजारो लाखो लोक इंटरनेट वापरतात किंवा Google पण वापरतात. बट तिकडे तुम्ही सोलो आहेत. म्हणजे तुम्ही सर्च करायला जाता तर 10 जणांना नाही घेऊन जात सर्च करायला. यू डू इट थ्रू युअर मोबाईल. इव्हन दो तुम्ही ज्या वेळेला सर्च करता, होऊ शकतं की जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात सेम प्रॉडक्ट दुसरा युजर सर्च करत असू शकतो. बट तुम्हाला कळत नाही. व्हॉट अदर पीपल आर सर्चिंग ऑर डूइंग. बट सोशल मीडियाच्या केसमध्ये काय होतं ना, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लाईक करताय, कमेंट करताय किंवा शेअर करताय, तर तुमच्या नेटवर्कमध्ये जे अदर युजर्स आहेत, म्हणजे तुमचे फ्रेंड्स असतील, त्यांना ते कळतं. ठीक आहे. आणि मे बी लाइक दे कॅन ऑल्सो टेक अन इंटरेस्ट अँड दे कॅन बाय द सिमिलर प्रॉडक्ट. म्हणजे बिझनेस ओनरसाठी सोशल मीडिया एक अशी म्हणजे काइंड ऑफ आपली जुनी कॉन्सेप्ट होते ना, त्याला सावली असा शब्द, सावचा पार. इकडे लोक बसतात, डिस्कस करतात आणि बऱ्याचशा गोष्टी शेअर होतात. सोशल मीडिया एक सेम व्हर्च्युअल गॅदरिंग प्लॅटफॉर्म, जिकडे लोक एकमेकांशी बोलतात, भेटतात, डिस्कस करतात आणि ज्यामुळे त्या ब्रँडबद्दल आपण वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटीचा फॉर्म आहे. त्या पद्धतीने एका ब्रँडबद्दल एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला माहिती पहिला मदत होते. ठीक आहे. कारण बघा ना, तुम्ही आता तुम्ही Googleवरती एखादी गोष्ट सर्च केली, तुमच्यापुरतीच राहते. ओके. दुसऱ्याला नाही कळत तुम्ही काय सर्च केलं. पण तेच तुम्ही Instagramवरती एखादं पेज फॉलो करा किंवा एखादा अकाउंट फॉलो करा. आपल्या फ्रेंड्सला काइंड ऑफ नोटिफिकेशन जाते किंवा सजेस्टेड म्हणून. याने ही पोस्ट लाईक केली आहे किंवा याने हे पेज फॉलो केलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. म्हणजे आपण जर एखाद्या मित्राने फॉलो केलेलं पेज तर आपल्याला पण ते सजेस्टेड म्हणून. म्हणजे दिस इज हाऊ सोशल मीडिया हेल्प क्रिएट अवेअरनेस आणि एंगेजमेंट फॉर द ब्रँड. आणि त्यामुळे सोशल मीडिया हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता इथेही सोशल मीडियावरती मार्केटिंग करायची, वी हॅव टू ऑप्शन्स. पहिला आहे SMO, सोशल मीडिया ऑप्टिमायझेशन. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही काहीही पैसे स्पेंड करत नाही. यू डू इट ॲब्सोल्युटली फ्री. ठीक आहे. आणि दुसरं ऑप्शन आहे SMM, सोशल मीडिया मार्केटिंग, ज्याच्यामध्ये तुम्ही त्या प्लॅटफॉर्मवरती पैसे स्पेंड करता. म्हणजे यू पे टू फेसबुक, यू पे टू इंस्टाग्राम, यू पे टू इकडे. आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? सेम जे आपण गुगलच्या वेळेला बघितले. लक्षात घ्या, फ्रीच्या टेक्निक ह्या ऍब्सोल्युटली फ्री असतात. बट त्या टाइम कन्झ्युमिंग, म्हणजे तुम्ही आता काम चालू केल्यानंतर कन्सिस्टंट राहावं लागतं रिझल्ट येण्यासाठी. 3 ते 6 महिने इतका वेळ जाऊ शकतो. ओके. आणि ते जर तुम्ही पे करताय त्या प्लॅटफॉर्मला, तर तुम्हाला बेटर फीचर मिळतात. म्हणजे यू गेट अ क्विक रिझल्ट. त्याच्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट आणि ते पण शॉर्ट टाइम मध्ये मिळतात. हे बेनिफिट असतं पेडचं. तर आपण दोन्ही बघणार आहोत. पेड आणि फ्री दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे आणि हाऊ इट वर्क्स. आता इथेही सुरुवात जर करायची मला सोशल मीडियापासून, तर व्हॉट वुड बी माय फर्स्ट स्टेप? कशी सुरुवात करणार? सेम जशी आपण Googleच्या टिप्समध्ये केली, वेबसाईट बिल्ड करून इथेही आपल्याला तसंच करायचं. तर सोशल मीडियावरती मार्केटिंग किंवा प्रमोशन स्टार्ट करायचं आहे, तर सगळ्यात पहिली स्टेप तुमचं सोशल मीडियावरती प्रेझेन्स बिल्ड करणं. नाव आपण हे प्रेझेन्स कसं बिल्ड करणार आहे सोशल मीडियावरती? तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे? आपल्या कंपनी जे काही ब्रँड आहे, त्याच्या नावाने आपल्याला इकडे पेजेस बनवायचे आहेत. आता लक्षात घ्या, पेजेस आणि अकाउंट ह्या 2 डिफरंट कॉन्सेप्ट आहेत. जेव्हा तुम्ही Facebook वापरताय, तेव्हा तुमचं Facebook अकाउंट असतं. ठीक आहे. विच इज मेंट फॉर नेटवर्किंग. सेलिंगचं इंटेन्शन नाहीये तिकडे काय. त्यामुळे तिकडे फीचर्स लिमिटेड असतात किंवा इट इज स्पेसिफिकली ओन्ली फॉर नेटवर्किंग. पण जर मला माझा बिझनेस ग्रो करायचा आहे, तर मला इथे Facebook पेज बनवावं लागतं. ऑब्व्हियसली ते अकाउंट बनतं. ठीक आहे. बट Facebook पेज बनवावं लागतं, जे मार्केटिंग किंवा सेलिंग पर्पजसाठी डिझाइन केलं गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये तसे बिझनेस स्पेसिफिक फीचर्स असतात. ओके. म्हणजे एक सोपं, की जसं तुमचं अकाउंट आहे Facebook. जर तुमच्या Facebook अकाउंट तुम्ही मॅक्स 5000 लोकांशीच कनेक्ट करू शकता. नॉट मोर दॅन दॅट. ठीक आहे. म्हणजे मग ते लिमिटेशन सांगतो, जुने मग काही काढून टाका आणि देन यू कॅन ॲड न्यू हिअर. पण जसं Facebook पेज त्याला काही लिमिटेशन नाही. यू कॅन हॅव मिलियन्स ऑफ फॉलोअर्स ऑन युअर पेज.
ठीक आहे. त्याच्यानंतर मला ॲड रन करायची म्हणजे वी आर स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट पेड ॲड्स. सो अकाउंटला ॲड्स रन करता येत नाही. आय कॅन नॉट पे मनी अँड रन द ॲड. पण तेच जर माझ्याकडे पेज आहे, तर मी ॲड मॅनेजर नावाचं टूल वापरून पेड ॲड रन करू शकतो. जे जे माझ्या बिझनेस ग्रोथसाठी बेनिफिशियल आहे. ठीक आहे. लेट्स बिगिन विथ क्रिएशन ऑफ द ऑनलाईन प्रेझेन्स. सो आय थिंक माझ्या सिस्टमचा प्रॉब्लेम आहे. सो आय रिक्वेस्ट गौरी तुझी स्क्रीन शेअर कर आणि मी त्यावरती गाईड करतो. हाऊ टू स्टार्ट विथ फर्स्ट स्टेप हॅव्हिंग प्रेझेन्स ऑन सोशल मीडिया. सो गौरी तुझी स्क्रीन शेअर कर, मी गाईड करतो. हो दिसते. संचित तुला दिसतेय का? नाही दिसत आहे. गौरी पुन्हा एकदा शेअर करतेस? गुगल मीट प्रॉब्लेम झाला आहे. एकदा पुन्हा एकदा शेअर कर गौरी. संचित दिसते आता? मला आहे ना, मी 2 डिव्हाइसवरती कनेक्ट केल्याने एका डिव्हाइसवरती दिसते, पण दुसऱ्या डिव्हाइसवरती नाही दिसत आहे. दिसते की नाही दिसत तुला? हां, मग तेच मी म्हणतोय. मला मोबाईलवरती दिसते, पण ह्याच्यावरती दिसत नाहीये लॅपटॉपवरती. जसं माझ्या केसमध्ये होत होतं ना, मी स्क्रीन शेअर करतोय मोबाईलवरती. हां, मला वाटतं आय थिंक Google Meetचाच प्रॉब्लेम. 1 मिनिट. संचित तुझी स्क्रीन शेअर करतोस का? 1 मिनिट आपण संचितची स्क्रीन बघूयात डिस्प्ले होतीये का? हां, आता दिसतंय मला. हां. संचित Facebook लॉगिन आहे का तुझं इथे सिस्टमवरती? एज वापरतोय ब्राउझर. आय डोंट नो वेदर एज वापरतोय. हां, Facebook लॉगिन करायचं. तुला Facebookचा अकाउंट बनवावं लागेल. हं. तर लक्षात घ्या हे आपलं अकाउंट आहे. गौरी, इव्हन दो तू अकाउंट बनवलं, तुला नाही पर्सनली वापरायचं तरी चालेल. ठीक आहे. डोंट अपलोड प्रोफाइल पिक्चर ऑर एनिथिंग.
पण आपल्याला अकाउंट का हवंय? तर आपल्याला त्या अकाउंट पेज क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. आता बघ संचितची स्क्रीन दिसतेय का तुला? हां. तर उजव्या कोपऱ्यामध्ये बघ जिकडे नोटिफिकेशन किंवा मेसेंजरचा आयकॉन दिसतोय. उजवी बाजू मेसेंजर आणि नोटिफिकेशन कुठे आहे? संचित उजवी बाजू कोणती आहे? राइट साइड. त्याच्या बाजूला 9 डॉट्स आहेत. त्याला मेन्यू असं म्हटलं जातं. क्लिक ऑन दॅट. आता याच्यानंतर बघ तुला लगेच इथं ऑप्शन दिसतंय. क्रिएट, पोस्ट, स्टोरी, रील, लाईव्ह अपडेट आणि त्याच्या खाली पेजचं ऑप्शन आहे. हं. तर क्रिएट पेजवर क्लिक केलं की आपलं पेज आपण क्रिएट करू शकतो. क्लिक ऑन दॅट. मग आता इथे तो आपल्याला डिटेल्स विचारतो की तुमच्या पेजचं नाव काय आहे? सो मे बी यू कॅन राइट नाउ जस्ट डिजिटल संचित म्हणजे व्हॉटएव्हर ज्या नावाने आपल्याला क्रिएट करायचं. नेव्हर यूज ऑल कॅपिटल लेटर्स. कॅटेगरी काय आहे? तर लेट्स से आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत. प्रोडक्ट सर्व्हिसेस ठिकाणी घे किंवा फोर्थ घे बिझनेस सर्व्हिसेस. बाय म्हणजे काय डिस्क्रिप्शन जे नंतर आपण टाकू शकतो. इट बेसिकली मीन्स व्हॉट वी ऑफर. तू इथे टाकू शकतोस. वी ऑफर डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस किंवा नंतर चॅट जीपीटी कडून छान पद्धतीने फ्रेम करून आपण इथे टाकू शकतो. ठीक आहे. अँड नाऊ क्रिएट. आता नेक्स्ट एक कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. मग आपला वेबसाईट असेल बिल्ड तर वेबसाईटची लिंक, फोन नंबर, ईमेल टाकू शकतो. नसेल तर नेक्स्ट वरती क्लिक कर. बट गुगल ऑलवेज सजेस्ट इथे आता काही नको टाकू, थांब 2 मिनिटं. सॉरी, सोशल मीडिया ऑलवेज सजेस्ट जितके तुम्ही डिटेल्स जास्त द्याल कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तितकं युजरला तुमच्यापर्यंत पोहोचणं सोपं होणार आहे. ठीक आहे. नाव ही इज आस्किंग प्रोफाईल पिक्चर आणि कव्हर फोटो. तर जे आपल्याला अजून क्रिएट करायला शिकायचंय. सो राईट नो क्लिक ऑन द नेक्स्ट. स्किप तो वर्ड कनेक्ट करायला सांगतो. स्किप. नेक्स्ट आणि डन. सी, आता तुझं पेज बिल्ड झालंय बट इट इज नॉट येट रेडी टू सेल एनिथिंग किंवा टू प्रमोट एनिथिंग. कारण याच्यामध्ये आपल्याला कव्हर इमेज, लोगो, कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन, बायो खूप साऱ्या गोष्टी ऍड करायच्या आहेत. ठीक आहे. ते केल्यानंतर पेज विल बी रेडी फॉर मार्केटिंग पर्पज. सेम असंच आता फेसबुक, त्यानंतर लेट्स से लिंक्डइन. आहे का तुझं लिंक्डइन वरती अकाउंट? ओपन लिंक्डइन.
सबसे ज्यादा चलता है, मैं इस मशीन को जिम The biggest reason for failure of a business is a improper team. If your team is incapable, if your team is not committed, even if you have a great product, even if you have a great service, everything will fall flat on its feet. Forget password. Then start.
झालं ना ओपन? आता मला सांग बरं संचित, किती म्हणजे ऍक्च्युली कनेक्शनचं नवीन अकाउंट आहे का ते? की वापरतो तू रेग्युलरली? हॅलो? आवाज नाही येते तुझा. हॅलो? ठीक आहे. लिंक्डइन ओपन कर संचित, मी गाईड करतो. थिंक गुगल मीटचाच काहीतरी इश्यू आहे, ज्याच्यामुळे गोष्टी वर्क होत हम्म. इथे पण बघ, 9 डॉट्स दिसतात तुला उजव्या बाजूला, राईट साईडला वरती, उजवी बाजू. क्लिक कर त्याच्यावरती. आणि एकदम सगळ्यात खाली बघ, क्रिएट कंपनी पेजचं ऑप्शन आहे सगळ्यात खाली. हा. येस. आणि सेम प्रोसेस फॉलो करायची. अच्छा. ते तू ईमेल कन्फर्म नाही केलेला म्हणून ही इज नॉट अलाउइंग. एकदा तुझ्या जीमेल मध्ये जाऊन ईमेल कन्फर्म कर, म्हणजे फीचर पण इनेबल. वायर गेली ती लाईटीची की वायफायची, माहित नाही का? एक टेम्पो आलाय त्याला ती वायर अडकली, त्याला जाऊन बोलायला मला माहिती. टेम्पोला? हा. वायफायची का कसली माहित नाही. सांग, नाही तर कटायचं वायफाय परत. हम्म. ईमेल चेक करावा लागेल तुला. ईमेल व्हेरिफिकेशनचं ईमेल आलं असेल.
येस. सो आता इथे आपण स्क्रोल डाऊन हे सिलेक्ट कर, कंपनी सिलेक्ट कर वरती. सेम नेम डिजिटल संचित टाकू शकतोस. वेबसाईट नसेल तर इंडस्ट्री सिलेक्ट करावी लागेल तुला. ऍडव्हर्टायझिंग इंडस्ट्री, इंडस्ट्री बघ, ऍडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस. येस. ऑर्गनायझेशन 0 to 1 एम्प्लॉई, इंडिपेंडेंटली काम करतो, राईट. एज काइंड ऑफ काय, सेल्फ एम्प्लॉईड एकटाच आहे ना. आणि लोगो आणि टॅगलाईन आपण नंतर अपलोड करू. जस्ट खाली आहे आय व्हेरीफाय दॅट, आणि खाली ऑप्शन आहे क्रिएट पेज. येस, पेज क्रिएट झालं. आता बघ, दोन गोष्टी आहेत. फेसबुक आणि लिंक्डइनला तुम्हाला अकाउंट थ्रू पेजेस बनवावे लागतात. यांनी असं सेटिंग केलेलं आहे. पण आता जर अजून दोन प्लॅटफॉर्म म्हटले, इंस्टाग्राम आणि ट्विटर. तर इंस्टाग्राम आणि ट्विटरला काय आहे, की तुम्हाला अकाउंट थ्रू जायची गरज नाहीये. ठीक आहे. म्हणजे तुमचं अकाउंट नसेल तरी चालतं. तुम्ही न्यू ईमेल आयडी वापरून बिझनेसच्या नावाने नवीन इंस्टाग्राम अकाउंट आणि नवीन ट्विटर अकाउंट बनवू शकता. पुन्हा लक्ष द्या, मी काय सांगतोय. फेसबुक आणि लिंक्डइन फक्त थोडे वेगळे आहेत. इकडे तुम्हाला पेजेस क्रिएट करायला युजर अकाउंट असावं लागतं. म्हणजे जर तुमचं स्वतःचं फेसबुक अकाउंट किंवा स्वतःचं लिंक्डइन अकाउंट नसेल, तर तुम्ही पेजेस नाही बनवू शकत फेसबुक आणि लिंक्डइनवर. पण Instagram आणि Twitterच्या केसमध्ये तुमच्या अकाउंटची गरज नाहीये. तुम्ही कोणताही नवीन मेल आयडी वापरून डायरेक्टली इंडिपेंडंट Instagram आणि Twitter अकाउंट बनवू शकता. फक्त ते बनवताना स्वतःचं नाव द्यायच्या ऐवजी तुमच्या ब्रँडचं नाव तिथे द्यायचं. दॅट्स इट. सो अशा पद्धतीने तुमचे Facebook, सॉरी, LinkedInला कंपनी पेजेस बनतील आणि Instagram, Twitterला बिझनेस अकाउंट्स बनतील. ठीक आहे. सो नंतर, आफ्टर दिस सेशन यू कॅन क्रिएट अकाउंट ऑन Instagram अँड Twitter बाय द नेम ऑफ बिझनेस. तुमचं नाव वापरायचं नाहीये. तर बिझनेसच्या नावाने तुम्हाला अकाउंट्स बनवायचे आहेत. ठीक आहे. So एकदा ते बनवून घ्या. मग नेक्स्ट सेशनमध्ये आपण लोगो बनवायला, कव्हर इमेज बनवायला शिकूयात. आणि वन्स वी आर रेडी विथ द पेज ऑप्टिमायझेशन, आपण सोशल मीडिया मार्केटिंग करू शकतो. गौरी, लक्षात आलं? हं? मोबाईलवरतून कसं बनवतो आपण Instagramला अकाउंट? लॅप तेच सांगितलं नाही इतक्या वेळ, पेजेस नाही बनत. डायरेक्टली तू आता लॅपटॉपवरती पण गेली, Instagram.com ओपन कर. तिथे ऑप्शन येईल क्रिएट अकाउंट. तुझं आहे ना Instagramला अकाउंट? हां, मग ते कसं आपण क्रिएट केलंय? तसंच, फक्त आता कसं आहे, जर तू तुझाच मेल आयडी किंवा फोन नंबर वापरला, तर तुला काय दाखवेल, की ऑलरेडी अकाउंट एक्झिस्ट विथ धिस फोन नंबर और मेल आयडी. म्हणून आपण नवीन मेल आयडी वापरून अकाउंट बनवणार आहोत. आता हे दोन का सांगितलं? कारण हां, बिझनेसच्या नावाने सगळं सेम असतं. फक्त नाव तुझ्या नावाच्या ऐवजी बिझनेसच्या नावाने ते बनणार. आता Facebook आणि LinkedInचं का सांगितलं? कारण प्रोसिजर थोडी वेगळी होती. अकाउंट मध्ये जाऊन मग तुम्हाला पेज बनवायचं होतं. Instagram आणि Twitterच्या केसमध्ये तसं काहीच नाहीये. डायरेक्टली ओपन Instagram.com, क्रिएट न्यू अकाउंट आणि तुमचं नाव टाकायचं, बिझनेसचं नाव टाकायचं. दॅट्स इट. हां. त्याच्यानंतर याचं Instagram आणि Twitterचं. ठीक आहे. कशाचं? हां, मग तुला आधी Facebookचं अकाउंट क्रिएट करावं लागेल तुझ्या नावाने. मग तुझ्या नावाने अकाउंट क्रिएट झाल्यानंतर त्यामध्ये जाऊन मग पेज बनणार आहे. ठीक आहे.
चालेल. So बनवा आणि काही जर असेल तर यू कॅन पोस्ट इट ऑन ग्रुप.